राज्यात दडी मारलेल्या पावसाचं 18 जुलैनंतर पुन्हा आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। 18 जुलैसह मुंबईसह कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मात्र पाऊस पडण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये यंदा पावसानं पाठ फिरवलेली आहे। जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे आणि तलाव कोरडे पडलेत। जिल्ह्यातील प्रमुख कयाधू नदी देखील कोरडीच आहे। खालापूर तालुक्यातील आणि माथेरानच्या कुशीत वसलेल्या उंबरणेवाडी, पिरकडवाडी, आरकस आणि वरोसेवाडी या 4 वाड्यांच्या स्वातंत्र्यानंतरही मरण यातना सहन कराव्या लागतात। पोटाची खळगी भरण्यासाठी तरुणांना दररोज डोंगर दऱ्यातून 2 ते 2.5 तासांचा जीवघेणा प्रवास करावा लागतोय। कोकणच्या भात शेतीवर यंदा निसर्गानंच घाला घातलेला आहे। खरीप हंगाम अर्ध्यावर आला तरी तब्बल 2 लाख हेक्टरपैकी अवघ्या 30% क्षेत्रावरच भात लावणी पूर्ण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं हजारो हेक्टर शेती अजूनही ओस पडली आहे। धक्कादायक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं भात लावणी केली त्यांची रोपंही आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांनी भात लागवडीला वेग दिला होता। मात्र गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे ऐन लावणीच्या काळातच शेतकरी अडचणीत सापडल्यात। कडक उन्हामुळे लावलेली भाताची रोपं पिवळी पडू लागली आहेत। धुळे जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट आलंय। जिल्ह्यामध्ये 68% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, मात्र जिल्ह्यात पेरणीनंतर एकही मोठा दमदार पाऊस झालेला नाही। त्यामुळे 10 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं मोठी ओढ दिल्यामुळे पिकं संकटात आली आहेत। अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकाला तातडीनं अटक करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे। मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीची स्थिती दिवसेंदिवस अधिक चिंताजनक बनली आहे। जुलै महिना अर्धा संपत आला असतानाही विभागात केवळ 65% पेरणी पूर्ण झाली आहे। पावसाच्या दीर्घखंडामुळे अनेक भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांचा वरळीमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला। यावेळी शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा हे उपस्थित होते। मुंबईतील 3 नामांकित हॉटेलचे अन्न परवाने रद्द करण्यात आलेले आहेत। एफडीएनं ही धडक कारवाई केली आहे, त्यामुळे मुंबईसह राज्यातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये विद्यार्थ्यांकरता एसटी बसची सुविधा नाही। शिवाय मानव विकास मिशनच्या बस देखील विद्यार्थ्यांकरता थांबत नाहीत आणि त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मनसरमधील दूध भेसळ प्रकरणाच्या तपासाला वेग आलेला आहे। या प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्यानं सखोल तपासासाठी विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। 6 महिन्यांच्या कालावधीत वाहतूक शाखेनं 40,83,29,000चा दंड वसूल केलाय। नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील शासकीय आश्रमशाळेमध्ये सुविधांचा अभाव आहे। याबाबत विद्यार्थ्यांनी शाळा व्यवस्थापकांकडे तक्रार केली। अस्वच्छ पाणी आणि निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील जागृती सहकारी पतसंस्थेमध्ये तब्बल 42 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला जातोय। ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन सुरू होणार आहे। पीएमआरडीएनं खेड तालुक्यात आतापर्यंतची सर्वात मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवलेली आहे। सुमारे 35 हेक्टर क्षेत्रावरील तब्बल 680 अनधिकृत पत्रा शेड आणि व्यावसायिक बांधकामं जमीनदोस्त केलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 22 जुलै रोजी पार पडणार आहे। कालच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी आणि रिलायड डॉक्युमेंटची यादी मागणीचा अर्ज कोर्टानं फेटाळला। सोलापुरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी मुंबई दहशतवाद विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे। धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये अधिकृत नोंदणी न करता संस्थेनं तब्बल 10 कोटी रुपयांची देणगी गोळा केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी संस्थेच्या 3 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।
साताऱ्याच्या पाटण आगाराला मिळालेल्या 13 नवीन जिजाऊ एसटी बसचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। या नवीन 13 बसमुळे पाटण आगाराच्या बसची संख्या 60 वर पोहोचली आहे। यामुळे पाटणसारख्या दुर्गम भागातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे। 3 वर्षांपासून दुधामध्ये पावडर मिसळण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचं तपासात समोर आलंय। 3 वर्षात 2000हून अधिक दूध संकलनांना पावडरची विक्री केल्याचं उघड झालंय। मंचर दूध भेसळ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना घोडेगाव न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आणि त्यामुळे आता या आरोपींची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान पोलिसांनीच या आरोपींना पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती। गोंदियाच्या गोरेगाव आणि तिरोडा तालुक्यातील मातोशी पांदन रस्त्यांच्या कामामध्ये अनियमितता आढळलेली आहे। त्यामुळे कामाची बिलं थांबवण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले। गोंदिया जिल्ह्यामध्ये नक्षल मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे। जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये 13 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यानंतर सध्या कोणत्याही नक्षली हालचाली नाहीत। दरम्यान राज्याच्या आणि केंद्राच्या विविध योजनांच्या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना लाभ होतोय। दरम्यान आदिवासी समाजानं पोलीस विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन पोलीस विभागानं केलं। परभणी शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आलेले आहेत, तर काही ठिकाणी अवैध होर्डिंग देखील उभारण्यात आलेले आहेत। याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जाते। चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण मुंबई हादरली होती। मात्र आता पालिकेच्या चौकशी समितीच्या अहवालानं नव्यानं संतापाची लाट उसळलेली आहे। या अहवालात पालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्दोष ठरवत कंत्राटदाराला 5 लाख आणि सल्लागार संस्थेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हा अहवाल आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्वीकारलाय। त्यानंतर आता थेट आयुक्तांनाच प्रश्न विचारले जात आहेत। सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जर चौकशीत एकाही पालिका अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित होत नसेल तर दुर्घटनेनंतर करण्यात आलेली कारवाई आणि निलंबन नेमकं कशासाठी होतं? आयुक्त अश्विनी भिडे यांनी हा अहवाल स्वीकारताना नेमके कोणते निकष लावले? स्वतंत्र चौकशीला पर्याय का नाकारला असेही प्रश्न उपस्थित होत आहेत। न्यूज 18 मराठी देखील आता आयुक्तांना काही सवाल करतंय। 11 वर्षीय मुलाचा जीव गेला आणि त्याची जबाबदारी फक्त 7 लाख रुपयांच्या दंडात संपली का? दुर्घटनेनंतर 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं, मग चौकशीत अचानक सर्व अधिकारी निर्दोष कसे? चौकशी समिती ही पालिकेतीलच अधिकाऱ्यांची होती, त्यामुळे चौकशीची निष्पक्षता सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात आहे का? स्थायी समिती अध्यक्षांनी यापूर्वीच बाह्य संस्थेमार्फत चौकशीची मागणी केली होती। या मागणीकडे दुर्लक्ष का केलं गेलं? आयुक्त अश्विनी भिडे यांनी हा अहवाल स्वीकारताना नेमके कोणते निकष लावले? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावर महापौर रितू तावडे प्रचंड संतापल्यात। त्यांनी या अहवालाच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करत हा अहवाल आपल्याला अमान्य असल्याचं म्हटलेलं आहे। पाहूयात। संपूर्ण अहवाल मी वाचला। त्याच्यामध्ये रस्ते विभाग असेल किंवा गार्डन विभाग असेल त्यांना त्यांच्यावरती कुठलीही जबाबदारी न देता त्या ठिकाणी कंत्राटदार आणि त्या ठिकाणी असलेले PMC त्यांच्यावरती ही जबाबदारी निश्चित केलेली आहे आणि कंत्राटदारांना 5 लाख आणि त्याच्यामध्ये जे त्यांच्यावरती कन्सल्टंट नेमले जातात त्यांना 2 लाख अशा पद्धतीचा 7 लाखाचा त्यांना भूर्दंड देऊन तो अहवाल या पद्धतीत दिलेला आहे, तो मला मान्य नाही। चेंबूर दुर्घटना प्रकरणाचा अहवाल म्हणजे चोरांनी चोरांच्या चोरीची चौकशी करून चोरांना दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे। या विरोधात मनसे तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिलाय। 2 वर्ष तुमच्याकडे रिस्क असेसमेंट ही टेक्नॉलॉजी तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वापरायला, असून वापरली नाही, तरी निर्लज्जपणे काल रात्री तुम्ही अहवाल प्रसिद्ध केलात की याच्यामध्ये कोणाचा दोष नाही। आम्ही जे आरोप काल केले, ज्या फॅक्ट्स आम्ही मांडल्या, त्या फॅक्ट्समधनं गार्डन सुपरिटेंडंट परदेशी यांना वाचवण्यासाठी म्हणून कालच्या काल हा अहवाल रात्री कसा आला?
इतके दिवस आला नाही. कालच्या पत्रकार परिषदेने लगेच संध्याकाळी अहवाल तयार झाला तुमचा. अशा फुल्ली 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 आणि फुल्ली लोकांना मनसे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही कारवाई केली नाहीत, यांना क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला तर अभूतपूर्व असा गोंधळ जो काय होईल त्याची जबाबदारी आयुक्तांची राहील. आणि मग जर तमाशा बघायचा तर त्यांनी बघावा महापालिकेने. या अशा पद्धतीने कोणालाही आम्ही वागू देणार नाही. याच्यामध्ये आता महाराष्ट्राची बदनामी होत नाही का, हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे माझा. येथील चेंबूरमध्ये झाड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला होता आणि या प्रकरणी पालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्दोष ठरवत कंत्राटदाराला 5 लाख आणि सल्लागार संस्थेला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली. यानंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पालिकेला घरचा आहेर दिलाय. विहानला कुणी मारलं असा सवाल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विचारलाय. नाशिकच्या भावली धरण परिसरातील पर्यटकांना मारहाण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. या पर्यटकांना इगतपुरीच्या भावली परिसरातील टवाळखोरांनी पाठलाग करत मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये हल्लेखोरांनी किंवा त्यापैकी एकानं थेट पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला. हा सगळा थरार नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर सुरू असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये हल्लेखोर गाडीला लटकलेला स्पष्टपणे दिसून येतोय. त्यानंतर काही अंतरावर जाऊन तो लटकलेल्या गाडीवरून हायवेवर पडताना दिसतोय. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 9 ते 10 जणांना अटक केली आहे, तर आणखी काही आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, आता या मारहाण प्रकरणातला आणखीन एक व्हिडिओ समोर येतोय, काय अपडेट? प्राजक्ता, नाशिकच्या भावली धरण परिसरामध्ये जो प्रकार घडलेला होता की नाशिकच्या काही पर्यटकांना त्या ठिकाणच्या टवाळखोरांनी किरकोळ वादानंतर मारहाण केली आणि ही मारहाण फक्त एकाच ठिकाणी केली नाही तर या पर्यटकांचा पाठलाग करून ठिकठिकाणी त्यांच्या गाडीवरती हल्ले करण्यात आले. आणि यासाठी 8 ते 10 टवाळखोरांनी वेगवेगळी टीम बनवून या टवाळखोरांचा पाठलाग केला. मग टोल नाक्यावरती त्यांची गाडी अडवली, दुसऱ्या एका चौकात गाडी अडवली, त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला केला. इतकंच नाही तर त्या गाडीची पूर्णतः तोडफोड केली. आणि हा हल्ला करत असताना या टवाळखोरांनी यातील काही लोकांनी त्या पर्यटकांच्या गाडीला लटकून देखील त्या पर्यटकांच्या गाडीची काच फोडण्याचा जो काही प्रयत्न केला होता आणि याबाबतची सगळी माहिती जी आहे ती त्या पर्यटकांनी पोलिसांना दिली. आणि फिर्यादीमध्ये देखील त्या घटनेचा उल्लेख होता. ती घटना म्हणजे नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर या टवाळखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला आणि गाडीला लटकून गाडीमध्ये असलेल्या लोकांवर फायटरच्या साह्यानं ती काच फोडून हल्ला करण्याचा जो काही प्रयत्न केलेला होता त्या घटनेचा हा व्हिडिओ जो आहे तो एक समोर आलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे दिसते की मुंबई आग्रा महामार्गावरती हे पर्यटक जीव मुठीत घेऊन पळत आहे आणि त्या पर्यटकांची गाडी अडवून एक जण त्यांच्या गाडीला लटकून गाडीवरती हल्ला करतोय, काच फोडण्याचा प्रयत्न करतोय, मारण्याचा प्रयत्न करतोय. हा सगळा थरार नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरती कशा पद्धतीनं सुरू होता हे सांगणारा हा व्हिडिओ समोर आलेला आहे. एखाद्या चित्रपटातील कथानकाला लाजवेल अशा स्वरूपाचा हा सगळा प्रकार होता. सिनेस्टाईल पद्धतीनं या सगळ्या टवाळखोरांनी या पर्यटकांना मारहाण केलेली होती. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये प्राजक्ता आतापर्यंत नाशिक ग्रामीण पोलिसांनी 8 ते 9 आरोपींना अटक केलेली आहे. यातील आणखी काही 2 ते 3 आरोपींचा शोध जो आहे तो घेतला जातो. मात्र या टवाळखोरांची मजल कुठपर्यंत गेली होती हल्ला करताना हे या व्हिडिओमधून पुन्हा एकदा स्पष्ट होते. त्यामुळे या हल्लेखोरांवरती पोलिसांनी कठोर कारवाई करणं आवश्यक आहे. कारण पर्यटकांवरती अशा स्वरूपानं हल्ला होणं आणि या हल्ल्याचे असे व्हिडिओ जे आहे ते समोर येणं हे भयभीत करणारे आहे, धक्कादायक आहे. आणि म्हणून पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये अधिकाची अधिक कठोर कारवाई या सगळ्या आरोपींवर करावी अशी मागणी जी आहे ती आता समोर येते. लक्ष्मण, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. स्पेन फिफा विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारी पहिली टीम ठरली आहे. सेमीफायनलमध्ये स्पेननं फ्रान्सचा 2-0 असा पराभव केला. सगळ्या जगाची नजर लागलेल्या या सेमीफायनलवर स्पेननं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. फ्रान्सच्या स्वप्नावर पाणी फेरताना स्पेननं या सेमीफायनलवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. फ्रान्सचा बचाव भेदत मांबे सारख्या आघाडीच्या स्ट्रायकरला निष्प्रभ केलं. या सामन्यात मांपे कुठेही दिसला नाही. इतका प्रभावी खेळ स्पेननं केला. एकतर्फी सेमीफायनल जिंकणाऱ्या स्पेनच्या नकार आता जागतिक विजेतेपदाकडे असते.
अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यातल्या विजेत्याशी त्यांची गाठ पडेल. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. खंडोबा नगरी जेजुरीला निरोप देत संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्मिकी ऋषींची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाल्हे इथे मुक्कामी दाखल झाला. दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या दरम्यान पालखी सोहळ्याचं पालखी तळावर आगमन होताच ज्ञानोबा माऊली तुकारामच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. वरवण ते गवळ्याच्या उंडवडी दरम्यानच्या रोटीघाटात महाविद्यालयीन तरुणींनी आपल्या कलेतून तुकोबांच्या चरणी अनोखी सेवा अर्पण केली. रस्त्यावर जणू रंगबिरंगी पायघड्याच अंथरल्या होत्या, ज्यामुळे वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि संत तुकोबांच्या पालखीचं स्वागत भक्तिभावानं व्हावं यासाठी खास सजावट केली होती. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात संत सूरदास महाराज दिव्यांग पायी वारी दाखल झाली. वाशिमहून निघालेल्या या दिंडीमध्ये 15 दृष्टीहीन वारकरी आणि 5 स्वयंसेवक सहभागी झाले. विठ्ठल दर्शनाच्या ओढीनं ते 450 किलोमीटरचा पायी प्रवास करतायत. आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीनं बीड जिल्ह्यातील अवघड मानल्या जाणाऱ्या मांजरसुंबा घाट यशस्वी सर केला. मांजरसुंबा गावात जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत ढोल ताशांच्या गजरात पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं. संत गंगागिरी महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचं अहिल्यानगर शहरात आगमन झालं. यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी वारकरी संप्रदाय, राज्यातील भेसळ विरोधी कारवाई आणि जेजुरीतील वारकरी अपघात तसंच अयोध्या राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणी भाष्य केलं. एफडी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचं त्यांनी कौतुक करत राज्यात एक नव्हे तर अनेक तुकाराम मुंढे तयार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आषाढी एकादशी 25 जुलै रोजी आहे. यात्रा कालावधीमध्ये 15 ते 29 जुलै दरम्यान 18 ते 20 लाख भाविक येण्याची शक्यता असून भाविकांच्या सोयीसाठी विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू करण्यात येणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं. मुलुंड इथे एसी लोकलमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडून 3 प्रवाशांची प्रकृती बिघडल्याच्या घटनेनंतर मध्य रेल्वेनं एसी लोकलच्या संचालनाबाबत नवे प्रोटोकॉल लागू केलेले आहेत. यापुढे प्रवासादरम्यान एसी लोकलची वातानुकूलित यंत्रणा निकामी झाल्यास संबंधित गाडी पुढील स्थानकात थांबवून सर्व प्रवाशांना उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित रेक तातडीनं सेवेतून काढून तपासणी आणि दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात येईल.